आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन पिनल कोड या विषयाच्या अंतर्गत चॅप्टर 18 याला सुरुवात करत आहोत. आणि मग चॅप्टर 18चं जे शीर्षक आहे की ऑफ ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स अँड टू प्रॉपर्टी मार्क्स, म्हणजे असे गुन्हे की जे दस्तऐवजाच्या संदर्भात असतील किंवा प्रॉपर्टी मार्क्स त्याच्या अनुषंगाने, म्हणजे स्वामित्व चिन्ह ज्यांना म्हटलं जातं, या संदर्भातले गुन्हे, म्हणजे डॉक्युमेंट्स आणि मालकी हक्काच्या संदर्भात ज्याच्यामध्ये फॉर्जरी केली जाते किंवा खोटे दस्तऐवज जे आहेत ते तयार केले जातात, त्या संदर्भातले गुन्हे हे आपल्याला चॅप्टर 18च्या अंतर्गत विचारात घ्यायचे आहेत. चॅप्टर 18 मध्ये तसं जर बघितलं तर सेक्शन 463 पासून 489 पर्यंतचे सेक्शन्स असलेले जे आहे ते बघायला मिळतात. साधारणतः हा जो काही चॅप्टर आहे तर तो 3 भागामध्ये विभाजित करून विचारात घेतला जाऊ शकतो. त्यातला पहिला भाग ज्याला फॉर्जरी म्हणता येईल, मग या फॉर्जरीच्या संदर्भातले, म्हणजे फॉर्जरी म्हणजे बनावटीकरण, मग ह्या बनावटीकरणाच्या संदर्भातले जे काही गुन्हे आहेत तर ते 463 477 पर्यंत हे एवढे सेक्शन 463 ते 477 हे फॉर्जरीशी डील करणारे गुन्हे. त्यानंतर प्रॉपर्टी मार्क्सशी डील करणारे गुन्हे 477 ते 489, म्हणजे 478 पासून ते 489 पर्यंत असलेले जे आहेत ते बघायला मिळतील. आणि 489 मध्ये पुन्हा अमेंडमेंटच्या माध्यमातून ए टू ई एवढे क्लॉजेस जोडले गेलेत. ते काउंटर फेटिंग करन्सी नोट्स अँड बँक नोट्स याच्या संदर्भात असलेले गुन्हे हे विचारात घ्यायचे आहेत. हा चॅप्टर 18 मध्ये हा 3 सब पॉइंट्स म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. एक फॉर्जरी, दुसरा प्रॉपर्टी मार्क्स आणि काउंटर फेटिंग करन्सी नोट्स किंवा बँक नोट्स याच्या संदर्भात असणारे गुन्हे. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपल्याला विचारात घ्यायचा आहे. मग जो खोटे दस्तऐवजीकरण करणं किंवा स्वामित्व चिन्हांच्या संदर्भात असणारे अपराध, हे कशा कशा स्वरूपाचे गुन्हे असू शकतात आणि त्यासाठी जे काय शिक्षा असेल हे चॅप्टर 18च्या माध्यमातून आपल्याला विचारात घ्यायचं. तर याच्या संदर्भात चर्चा करत असताना सुरुवातीलाच आपण पहिलं सेक्शन विचारात घेतोय फॉर्जरीचं. फॉर्जरी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला त्या ठिकाणी 463च्या माध्यमातून लक्षात घ्यायचं आहे. आणि तिथून पुढे बाकीचे सेक्शन जे आहे त्या फॉर्जरीच्या अनुषंगाने कशा पद्धतीचे गुन्हे बोलतात किंवा या फॉर्जरीशीच रिलेटेड 463 पासून तर 477 पर्यंत या बाबी आपल्याला विचारात घ्यायच्या. सुरुवातीला फॉर्जरी म्हणजे काय हे 463च्या माध्यमातून लक्षात घेऊया. 463 असं म्हणतं, हू एव्हर मेक्स एनी फॉल्स डॉक्युमेंट्स or part of a document with intent to cause damage or injury to the public or to any person or to support any claim or title or to cause any person to part with property or to enter into any express or implied contract or with intent to commit fraud or that fraud may be commits forgery. आता एखादा व्यक्ती फॉर्जरी करतो असं केव्हा म्हणता येईल, तर हे सांगत असताना 463च्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, जो कोणी व्यक्ती जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान व्हावं, हानी पोहोचावी किंवा कोणत्याही हक्क मागणीस, म्हणजे ज्याला आपण क्लेम असं म्हणतो, CLAIM क्लेम, हक्क मागणीस किंवा स्वामित्वाचा अधिकारास, म्हणजे स्वतःचा अधिकार असलेल्या गोष्टीला पुष्टी देण्यास, अगर कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेचा कब्जा सोडून द्यावयास लावण्याच्या किंवा कोणतीही स्पष्ट किंवा उपलक्षित असणारी करार जे आहे त्याच्या उद्देशाने अथवा कपट करण्याच्या किंवा ते कपट करणं शक्य व्हावं या उद्देशाने किंवा खोटा इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज किंवा त्या दस्तऐवजाचा खोटा अभिलेखाचा भाग जो बनवतो तर त्याने तो बनावटीकरण करतो, म्हणजे फॉर्जरी करतो असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे फॉर्जरीचा हा जो काही गुन्हा आहे तो डॉक्युमेंटच्या संदर्भात असलेला गुन्हा आहे. पण हे डॉक्युमेंट की ज्याला कायद्याच्या नजरेमध्ये काहीतरी महत्व आहे त्याच्या माध्यमातून हे असं काहीतरी कृत्य करणं की ज्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला काहीतरी नुकसान, हानी पोहोचवणं किंवा ती जनतेला हानी पोहोचवणं किंवा त्याच्या माध्यमातून काहीतरी टायटलचा, स्वामित्वाचा हक्क जो आहे तो क्लेम करणं किंवा त्याच्या माध्यमातून एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जी काही डिलिंग होणार आहे त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे एंटर व्हावा आणि त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये फ्रॉड घडून आणावा. तर अशा पद्धतीचा
प्रयत्न जेव्हा कोणत्या व्यक्तीचा असेल तर त्याला फॉर्जरी असं म्हटलं जाईल, म्हणजेच बनावटीकरण. म्हणजे त्या ठिकाणी तो व्यक्ती जेन्युइन पद्धतीने न वागता कागदपत्रांच्या माध्यमातून बनावट म्हणजे खोटेपणाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो, त्याला फॉर्जरी असं म्हटलं जाईल. म्हणजे फॉर्जरी हा जो आहे तर हा दस्तावेजाशी संबंधित असणारा गुन्हा म्हणून या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. आता ही 463 मध्ये सांगितलेली फॉर्जरीची व्याख्या जर ही नीट समजून घेतली तर 463 नंतर 464 पासून तर 477 पर्यंतच्या सेक्शन मध्ये ह्या फॉर्जरीचा संबंध वेगवेगळ्या ठिकाणी कशा कशा पद्धतीने येतो आणि मग पुढे काही गंभीर गोष्टींच्या बाबतीमध्ये तो गुन्हा आणखी गंभीर कसा कसा होतो हे तुम्हाला बघायला मिळेल. आता 463 विचारात घेत असताना आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स अशा पद्धतीचा शब्दप्रयोग बघायला मिळाला. आता हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड शब्द जो आहे तर चॅप्टर 18 मध्ये बऱ्याच सेक्शन मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याचा संदर्भ हा इथून पुढे जो आहे तो येणार आहे. मग आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड 1860 ला तुमचं IPC अस्तित्वात आलं, त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा विचार केला गेला होता का? तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तेव्हा अवेलेबल नव्हतं. मग हे 2000 ला आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आला. कधी आला? 2000 ला, म्हणजे साधारणतः 23 वर्षापूर्वी. मग हा 2000 ला आलेला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, मग ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टने जे सबस्टॅन्टिव्ह लॉ जे आहेत, तुमचा इंडियन पिनल कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, त्या तिन्ही कायद्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या संदर्भामध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे दुरुस्ती केलेली बघायला मिळते. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या भारतीय दंड संहितेचा चॅप्टर 18 याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असा संदर्भ जो आहे तो येईल. कारण हे रेकॉर्ड डॉक्युमेंट्स म्हणून विचारात घेतलं जातं आणि त्याच्याही संदर्भात केला गेलेला फ्रॉड हा बनावटीकरण या सदरामध्ये म्हणजे फॉर्जरीमध्ये मोडतो, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता 464 बघा, मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट. 463 ने तुम्हाला बनावटीकरण करणं म्हणजे नेमकं काय याचा अर्थ दिला. आणि मग 464 ने तुम्हाला मेकिंग ऑफ फॉल्स डॉक्युमेंट म्हणजे जेव्हा फॉल्स डॉक्युमेंट बनवले जातात तर त्याच्यामध्ये फॉर्जरी असते हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. बघा आता काय म्हणतो 464, ए पर्सन इज सेड टू मेक ए फॉल्स डॉक्युमेंट और फॉल्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. एखादा व्यक्ती हे खोटे दस्तऐवज तयार करतो किंवा त्या एक खोटं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करतो असं म्हटलं जाईल. किंवा मग त्या खालील मुद्द्यांच्या आधारे, फर्स्ट, हु डिसऑनेस्टली और फ्रॉडुलंटली, जो अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने काय करेल, सब क्लॉज ए, मेक्स, साइन्स, सील और एक्झिक्यूट्स ए डॉक्युमेंट और पार्ट ऑफ ए डॉक्युमेंट. जो कोणी व्यक्ती कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने एखादा डॉक्युमेंट तयार करेल, त्याच्यावर सही करेल, सील म्हणजे शिक्का, और एक्झिक्यूट्स अ डॉक्युमेंट किंवा त्याची अंमलबजावणी करेल, और पार्ट ऑफ ए डॉक्युमेंट किंवा त्या डॉक्युमेंटचा एखादा भाग त्याचं तो बनवणं, त्याच्यावर सही करणं, त्याच्यावर स्टॅम्प मारणं किंवा त्याचं अंमलबजावणी करणं, असं कृत्य हे कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे, अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणा, तर त्याला तो खोटा दस्तऐवज तयार करतो असा अर्थ लागेल. सब क्लॉज बी, मेक्स और ट्रान्समिट्स इन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड और पार्ट ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. मग सब क्लॉज बीच्या माध्यमातून सांगितलं, एखादा इलेक्ट्रॉनिक अभिलेख जो काही असेल किंवा त्याचा भाग तयार करील किंवा तो ट्रान्समिट करेल म्हणजे दुसऱ्याकडे तो ट्रान्सफर करेल. सब क्लॉज सी, अफिक्सेस एनी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ऑन एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आता अलीकडच्या काळामध्ये तुमचे डिजिटल डॉक्युमेंट्स वगैरे जे आहेत बरेचसे बघायला मिळतात. मग आता डिजिटल डॉक्युमेंट जे असतं तर त्याच्यावरती फक्त SD असं लिहिलेलं असतं आणि त्याचा अर्थ असा की त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर केली गेली आहे असं गृहीत धरलं जातं. मग हे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे नेमकी कोणती, तर ज्याला डिजिटल सिग्नेचर आपण असं म्हणतो. तर अशा बऱ्याचशा डॉक्युमेंट्स वरती म्हणजे सरकारी कार्यालयामधून हे साइंड अशा स्वरूपाचा त्याचा अर्थ होतो SD. एखादा टेंडर वगैरे काढलं किंवा एखाद्या सरकारी नोकर भरतीची जाहिरात वगैरे निघाली तर संबंधित व्यक्तीची जी काही स्वाक्षरी त्याच्यावर अपेक्षित असते आणि अशी जाहिरात जेव्हा न्यूजपेपरच्या माध्यमातून दिली जाते तर त्यावेळेला स्वाक्षरीच्या जागी फक्त SD असं लिहिलेलं असतं, म्हणजे त्याचा अर्थ असा की त्या ठिकाणी डिजिटल सिग्नेचर आहे. मग अशी सिग्नेचर जर समजा कोणी करत असेल तर तो सुद्धा या ठिकाणी खोटा दस्तऐवज करणं ह्या सदरामध्ये मोडलेलं ते प्रकरण म्हणून विचारात घेतलं जातं. सब क्लॉज डी, मेक्स एनी मार्क डिनोटिंग द एक्झिक्युशन ऑफ ए डॉक्युमेंट ऑर द ऑथेंटिसिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. आता सब क्लॉज डी च्या माध्यमातून म्हटलं
दस्तऐवज जे असतात त्यांचं निष्पादन करणं किंवा इलेक्ट्रॉनिक सहीचा अधिकृतपणा दर्शवणारी कोणतीही खूण जर करील, आता तुम्ही उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला हे जर बघितले तर सेतू कार्यालयातून ते इश्यू झाल्यानंतर खाली तुम्हाला फक्त एक टिक असते, हिरव्या कलरची टिक बघायला मिळते. मग ते जर ओरिजिनल सर्टिफिकेट असेल तर हिरव्या कलरची, झेरॉक्स मारली तर ते कलर हिरवा नसतो, कलर प्रिंट मारली तरी ते दिसतं, पण कलर प्रिंट वरती ते फिकट कलरची येते आणि ओरिजिनल जे काही इश्यू झालेलं असतं तर त्याच्यावरती त्याला एक चमक असलेली बघायला मिळते. मग अशा पद्धतीची जी काही खूण आहे तर ते व्हॅलिड डॉक्युमेंट असलेलं त्याचं चिन्ह म्हणून विचारात घेतलं जातं. तर अशा पद्धतीचं एक्झिक्युशन किंवा अशा पद्धतीचं ऑथेंटिकेशन करण्याचं काम हे खोट्या पद्धतीने जर कोणी केलं असेल तर त्याला 464 अंतर्गत तो गुन्हा मानलेला जे आहे ते बघायला मिळतो. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणतो विथ इंटेन्शन. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे पहिल्या प्रकरणात सांगितलं की त्याने कपटीपणाने किंवा खोट्यापणाने, डिसऑनेस्टली किंवा अप्रामाणिकपणाने आणि कपटीपणानं जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील, सप्लॉज A to D पर्यंत सांगितलेल्या त्या, with the intention of causing it to be believed that such document or part of document, electronic record or electronic signature was made, signed, sealed, executed, transmitted, or affixed by or by the authority of a person by whom or by whose authority he knows that it was not made, signed, sealed, executed, or affixed. आता ह्या अनुषंगाने या ठिकाणी जे म्हटलं की अशा पद्धतीच्या सबक्लॉज A to D पर्यंत सांगितलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने जो कोणी व्यक्ती एखादा दस्तऐवज किंवा दस्तऐवजाचा भाग किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा इलेक्ट्रॉनिक सही एखाद्या व्यक्तीने किंवा तिच्या अधिकाराअंतर्गत तयार करण्यात, त्यावर सही करण्यात किंवा ती मुद्रांकित करण्यात किंवा ती ट्रान्समिट करण्यात, त्यावर इलेक्ट्रॉनिक सही करण्यात आली नसल्याचे स्वतःला माहीत असताना तो तसा तयार केला किंवा त्याने स्वाक्षरित केला, मुद्रांकित केला किंवा त्याने निष्पादित केला किंवा त्यावर इलेक्ट्रॉनिक सही केली असा विश्वास ठेवण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने हे अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने सबक्लॉज ए ते डी पर्यंत सांगितलेल्या गोष्टी जर करेल तर त्याने खोटा दस्तऐवज तयार केला असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर नंबर 2 गोष्ट सांगितली, who without lawful authority, dishonestly or fraudulently, by cancellation or otherwise, alter say documents in any material part thereof after it has been made or executed either by himself or by any other person, whether such person be living or dead at the time of such alteration or. आता दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून सांगितलं, जो कोणी व्यक्ती एखादा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख यात त्याच्या कोणत्याही महत्वाच्या भागात तो तयार करण्यात आल्यावर किंवा तो ट्रान्समिट करण्यात आल्यावर किंवा त्याने स्वतः किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने त्यावर इलेक्ट्रॉनिक सही केल्यावर मग अशी दुसरी व्यक्ती फेरफाराच्या वेळी ती जिवंत असो किंवा ती मृत असो, कोणताही कायदेशीर प्राधिकरण असताना ते रद्द करणं किंवा अन्य प्रकारे त्याच्यामध्ये फेरफार करणं या गोष्टी अप्रामाणिकपणाने व कपटाने करील तर त्याने खोटा दस्तऐवज तयार केला असा त्याचा अर्थ होईल. आणि त्यामध्ये नंतर सेकंड मध्ये ऑर असं म्हटलं. आणि मग तिसरी गोष्ट सांगितली, thirdly, who dishonestly or fraudulently causes any person to sign, seal, execute, or alter a document, knowing that such person, by reason of unsoundness of mind or intoxication, cannot, or that by reason of deception practiced upon him, he does not know the contents of the document or the nature of the alteration. आता तिसऱ्या प्रकरणामध्ये सांगितलं, जो कोणी व्यक्ती एखाद्या दस्तऐवजामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखामध्ये त्यातील आशय जो आहे म्हणजे त्या डॉक्युमेंट मधला जो काही मथळा किंवा त्यातला लेख किंवा केलेल्या फेरफारांच्या स्वरूप जिला त्या व्यक्तीच्या मनोविकलतेमुळे किंवा ती व्यक्ती नशेत असल्यामुळे किंवा तिची फसवणूक केल्यामुळे ते समजू शकणार नाही, अशा एखाद्या व्यक्तीला त्या दस्तऐवजावर किंवा त्या इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजावर सही करण्यास किंवा तो दस्तऐवज मुद्रांकित करण्यास किंवा तो दस्तऐवज एक्झिक्यूट करण्यास किंवा त्यात फेरफार करण्यास किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर इलेक्ट्रॉनिक सही करण्यास अप्रामाणिकपणानं किंवा कपटानं किंवा त्याला तसं करायला जर भाग पाडील तर ह्या व्यक्तीने खोटा दस्तऐवज किंवा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख केला असं म्हटलं जाईल.
तर खोटा दस्तऐवज करणं यासाठी या 464 या सेक्शन मध्ये 3 प्रकरणं सांगितली. त्यातल्या पहिल्या प्रकरणामध्ये 4 सफळतेच सांगितले आणि त्याच्या माध्यमातून जो कोणी व्यक्ती असा कपटीपणानं किंवा अप्रामाणिकपणानं एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशाने अशा पद्धतीचा दस्तऐवज जर तयार करेल, मग तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा असो किंवा दुसऱ्या कोणत्याही स्वरूपाचा असो, तर त्याने खोटा दस्तऐवज तयार केला असा त्याचा अर्थ होईल. आता अशा पद्धतीने 464 हे सेक्शन विचारात घेतल्यानंतर त्या संदर्भामध्ये आपल्याला काही इलुस्ट्रेशन बघायला मिळतात. हे इलुस्ट्रेशन विचारात घेतले तर या ठिकाणी हे सेक्शन चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात येऊ शकतं. पहिलं इलुस्ट्रेशन बघा. A has a letter of credit upon B for rupees 10,000 written by Z. A, in order to defraud B, adds a cipher to the 10,000 and makes the sum rupees 1 lakh, intending that it may be delivered by B that Z so wrote the letter. A has committed forgery. आता या ठिकाणी तुम्हाला जे उदाहरण देत असताना म्हटलं A has a letter of credit upon B for rupees 10,000 written by Z. आता ह्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय, हा जो A has a letter of credit upon B for rupees 10,000 written by Z. म्हणजेच ह्या Z ने त्या ब वर काढलेले 10,000 रुपये जे आहेत ते 10,000 रुपयाचं पतपत्र हे कोणाकडे आहे? A कडे आहे. म्हणजे झेड ब ला 10,000 रुपये देणं लागतो आणि ते 10,000 रुपये देण्याचं पत्र हे कोणाकडे आहे? तर ते A कडे आहे. मग आता हा या बी ला गंडवण्यासाठी हा ए त्या 10,000 रुपयावरती एक शून्य जे आहे ते चढवतो. काय म्हटलं त्या ठिकाणी? इन ऑर्डर टू डिफ्रॉड बी ऍड्स सिफर. सिफर म्हणजे शून्य या ठिकाणी जो आहे तो त्या 10,000 वरती एक शून्य चढवतो आणि ते जे काही पतपत्र होतं 10,000 रुपयाचं पतपत्र ते झेडने तसे लिहिलेले आहे असा बचा समज व्हावा या उद्देशाने ती रक्कम 1 लाख रुपये अशी करतो. आणि म्हणजेच याचा अर्थ असा, ह्या ए ने ते बनावटीकरण केले असा त्याचा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी होईल. म्हणजे हा झेड बी ला 10,000 रुपये देणं लागतो आणि त्या अनुषंगाने त्याने ते पतपत्र तशा पद्धतीचं तयार केलं. पण आता हे पतपत्र कोणाकडे आहे? ते एच्या ताब्यामध्ये आहे. मग ए कडे असताना ए त्या 10,000 रुपयावर काय करतो? आणखी एक शून्य वाढवतो. मग एक शून्य वाढवल्यामुळे ते 10,000ची संख्या किती होते? 1 लाख रुपये होते. आणि मग तशा पद्धतीने त्या लिहिल्यामुळे की त्या ब चा समज व्हावा की त्याला 1 लाख रुपये घेणं आहे, अशा पद्धतीचं बनावटीकरण हा ए त्या ब च्या बाबतीमध्ये करतो असा या उदाहरणाच्या माध्यमातून अर्थ घ्यायचा आहे. त्यानंतर आता दुसरं उदाहरण बघा. ए without Z's authority affixes Z seal to a document purporting to be a conveyance of an estate from Z to A with the intention to selling the estate to B and thereby of obtaining from B the purchase money. A has committed forgery. आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगितलं की त्याच्या माध्यमातून ए जो आहे झेडची अथॉरिटी नसताना झेडचा जो काही स्टॅम्प आहे किंवा सील जो आहे तो एका दस्तऐवजावरती घेतो की ज्याच्या माध्यमातून झेडकडून एला एखादी मालमत्ता जी आहे ती हस्तांतरित केली गेली आणि मग अशी झेडकडून एला जी हस्तांतरित केली गेलेली मालमत्ता आहे तर ती मालमत्ता ए हा बी ला विकू शकतो आणि मग त्या बी कडून ती मालमत्ता विकण्याच्या संदर्भात तो पैसे घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने झेडची संमती नसताना झेडची अथॉरिटी नसताना ए झेडचा जो काही शिक्का आहे तो एका दस्तऐवजावरती घेतो आणि असं दाखवतो की ती मालमत्ता झेडने ए ला दिलेली आहे आणि म्हणून ए ती मालमत्ता बी ला विकू शकतो आणि मग बी ने त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि ती मालमत्ता खरेदी करण्याच्या संदर्भातले जे काही पैसे आहेत ते ए ला द्यावेत. म्हणजे अशा पद्धतीने फसगत करून बी ला फसवण्याचा उद्देश हा झेडचा असलेला एचा असलेला आपल्या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणून ए खोटा दस्तऐवज तयार करतो हे ह्या दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं. तिसरं उदाहरण बघा. ए पिक्स अप ए चेक ऑन ए बँकर साइन्ड बाय बी पेएबल टू बेअरर
but without any sum having been inserted in the check, A fraudulently fills up the check by inserting the sum of 10,000 rupees. A commits forgery. आता ए नावाच्या व्यक्तीला एक सिग्नेचर केलेला म्हणजे बी ने साईन केलेला एक कोरा चेक त्याला जो आहे तो सापडतो आणि तो बेरर चेक असतो. बेरर चेक म्हणजे जो कोणी व्यक्ती बँकेमध्ये घेऊन जाईल, बेररचा अर्थ होतो धारण करणारा. मी पाठीमागे पण तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्याकडे ज्या काही नोटा आहेत त्या नोटावरती वाचा की गव्हर्नर जो असतो रिझर्व्ह बँकेचा, तो त्या ठिकाणी प्रॉमिस देतो की ही नोट ज्याच्या ताब्यात असेल तर ती धारण करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला मी देतो, अशा पद्धतीचं प्रॉमिस त्या नोटेवरती लिहिलेलं असतं. मग बेरर म्हणजे जो कोणी चेक घेऊन बँकेमध्ये जाईल त्याला पैसे दिले जातील, त्याला बेरर चेक असं म्हणतात. मग आता या तिसऱ्या उदाहरणात म्हटलं, ए पिक्स अप ए चेक ऑन ए बँकर साइन, म्हणजेच त्या बँकरवर काढलेला धारणकर्त्याला देण्यासारखा असणारा जो काही चेक आहे, तर हा चेक जो आहे तो ए हा लांबवतो म्हणजे तो खोट्या पानानं वगैरे त्या ठिकाणून जो आहे तो उचलतो आणि ज्याच्यावरती बी ने ती सिग्नेचर केली असते तो चेक बीचा असतो. पण त्या चेकवरती रक्कम लिहिलेली नसते की किती रक्कम मिळावी म्हणून. आता त्या बी ने त्याच्यावरती सही करून ठेवली आहे, म्हणजे कोणी किती रक्कम टाकली तर तेवढी रक्कम जो कोणी चेक घेऊन जाईल बँकेमध्ये त्याला ती मिळणार आहे. असा चेक हा ए काय करतो, त्या बीच्या सानिध्यामधून लांबवतो. मग त्यानंतर त्या चेकवरती तो 10,000 रुपयाची अमाऊंट टाकतो. तर अशा पद्धतीने ह्या ए ने बीच्या कोऱ्या चेकच्या संदर्भात केलेली जी काही कृती आहे, म्हणजे तो चेक त्याने बीच्या सानिध्यातून लांबवला, त्याच्यावरती रक्कम नसताना त्याने स्वतः 10,000 रुपयाची रक्कम त्याच्यावर टाकली, म्हणजे याचा अर्थ त्याने खोटा दस्तऐवज तयार केला असा होईल. हे तिसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता चौथं उदाहरण बघा. चौथ्या उदाहरणाच्या माध्यमातून जे तुम्हाला म्हटलं गेलं की ए लिव्स विथ बी हिज एजंट ए चेक on a banker signed by A without inserting the sum payable and authorizes B to fill up the check by inserting a sum not exceeding 10,000 rupees for the purpose of making certain payment. B fraudulently fills up the check by inserting the sum of 20,000 rupees. B commits forgery. आता ए त्याचा बी नावाचा जो काही एजंट आहे त्याच्याकडे एक कोरा चेक देतो, त्याच्यावर सही केलेली असते आणि त्याला सांगतो की या कोऱ्या चेकवर तू रक्कम जी आहे ते भरून घे, पण रक्कम भरत असताना 10,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम त्याच्यामध्ये भरू नको. आता असं ए ने त्याचा एजंट जो असतो बी त्याला सांगितलेलं असतं, पण हा बी नावाचा एजंट जो आहे तो 10,000 रुपयाच्या आत रक्कम टाकण्याच्या ऐवजी त्या चेकवर तो 20,000 रुपयाची रक्कम टाकतो. म्हणजे याचा अर्थ त्याने फॉर्जरी केली किंवा खोटा दस्तऐवज त्याने बनवला असा अर्थ होईल. हे चौथ्या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचे. त्यानंतर पाचवं उदाहरण बघा. ए ड्रॉज ए बिल ऑफ एक्सचेंज ऑन हिमसेल्फ इन नेम ऑफ बी विदाउट बीज अथॉरिटी, intending to discount it as a genuine bill with a banker and intending to take up the bill on its maturity. Here, as A draws the bill with intent to deceive the banker by leading him to suppose that he had the security of B and thereby to discount the bill, A is guilty of forgery. आता तुम्हाला ह्या उदाहरणात जे सांगितलं, हा ए जो आहे तर तो स्वतः प्रित्यर्थ या बीच्या नावाने पण बीच्या अधिकारा वाचून एक विपत्र काढतो आणि ते खरे विपत्र असल्याप्रमाणे बँकरकडे वटवण्याचा त्याचा उद्देश असतो. मग ते विपत्र परिपक्व होताच त्याची रक्कम वसूल करण्याचा इरादा हा एचा आहे. मग ए हा आपल्याकडे बीचे कारण होते असा बँकरचा समज करून देऊन त्याची फसवणूक करण्याचा आणि त्यायोगे ते विपत्र वटवण्याच्या उद्देशाने ते विपत्र काढतो, म्हणून या ए हा बनावटीकरण करतो याबद्दल जो आहे तो दोषी मानला जाईल. म्हणजे या ठिकाणी हे या उदाहरणामध्ये जो शब्दप्रयोग वापरला ना की एक्सचेंज ऑफ बिलला विपत्र असं म्हटलं जातं बँकेच्या भाषेमध्ये. आणि मग तशा पद्धतीचं बनावट दस्तऐवजीकरण करून बँकेवाल्यांना त्याच्यावरती विश्वास ठेवायला भाग पाडणं आणि ते प्रत्यक्षामध्ये खरं नसतं अशा पद्धतीचं दस्तावेज तयार करणं म्हणजे तो फॉर्जरी करतो, हा अर्थ त्याचा काढला जाईल.
त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. जेड्स विल कंटेन्स these words. I direct that all my remaining property be equally divided between A, B, and C. A dishonestly scratches out B's name, intending that it may believe that the whole was left to himself, and C. A has committed forgery. आता झेड नावाचा व्यक्ती आहे, तर तो मृत्यूपत्र तयार करतो आणि त्या मृत्यूपत्रामध्ये असं म्हणतो की मी अशा पद्धतीचा निर्देश देतो की माझी जी काही सगळी संपत्ती आहे ती समान पद्धतीने ABC या 3 लोकांमध्ये विभागून देण्यात यावी. कोण मृत्यूपत्र तयार करतो? झेड नावाचा व्यक्ती मृत्यूपत्र तयार करतो आणि त्याच्यामध्ये तो 3 लोकांचा उल्लेख करतो. ABC ह्या तिन्ही लोकांना माझी राहिलेली प्रॉपर्टी समान पद्धतीने वाटून द्यावी. आता त्या मृत्यूपत्रामध्ये ए हा डिसहॉनेस्टली काय करतो? बीचं जे काही नाव आहे ते खोडून टाकतो. हा लाभधारक आहे, झेडच्या प्रॉपर्टीचा लाभधारक आहे. 3 लोक लाभधारक आहे, ABC. झेडने जे काही मृत्यूपत्र केलं त्याच्यामध्ये सांगितलं की माझी जी काही प्रॉपर्टी असेल ही प्रॉपर्टी मी मेल्यानंतर माझे हे जे 3 जे काही मुलं असतील तर त्यांच्यामध्ये समान पद्धतीने वाटा. मग ती मुलं कोण आहेत? ABC. तर ह्या तिघांपैकी ए नावाचा जो काही व्यक्ती आहे तो डिसहॉनेस्टली अप्रामाणिकपणानं काय करतो? त्या बीचं नाव जे आहे तर त्या मृत्यूपत्रामध्ये ते खोडून टाकतो. ते खोडण्यापाठी मग त्याचा उद्देश काय की त्या मृत्यूपत्राचा अर्थ असा निघावा की ही सगळी प्रॉपर्टी फक्त ए आणि सी या दोघांमध्ये समान पद्धतीने वाटली गेलेली आहे, बीचा त्या ठिकाणी संबंधच नाही. तर ह्या ए ने या ठिकाणी फॉर्जरी केली असा त्याचा अर्थ होईल. पुढचं उदाहरण बघा. ए endorses a government promissory note and makes it payable to Z or his order by writing on the bill the words paid to Z or his order and signing the endorsement. B dishonestly erases the words paid to Z or his orders and thereby converts the special endorsement into a blank endorsement. B commits forgery. आता या चौथ्या उदाहरणाच्या माध्यमातून जे म्हटलं गेलं की हा ए जो आहे एक सरकारी वचनपत्र पृष्ठांकित करतो आणि त्या पत्रावरती म्हणजे प्रॉमिसरी नोटवरती झेडला ते अधिष्ठास द्यावे असे शब्द जे आहेत ते लिहून ते पृष्ठांकन स्वाक्षरित करून ते झेडला किंवा त्याच्या अधिष्ठात प्रदेय करतो. आता हे असं असताना बी जो आहे तो अप्रामाणिकपणाने झेडला किंवा त्याच्या अधिष्ठास द्यावे हे जे काही शब्द आहेत ते खोडून टाकतो आणि त्याच्या माध्यमातून ते विशेष पृष्ठांकन जे आहे ते जे लिखित स्वरूपाचं होतं ते कोरं करतो आणि मग जे लिखित होतं ते कोऱ्या पानामध्ये तो परावर्तित करतो. तर याचा अर्थ असा ह्या बी ने या ठिकाणी ते डॉक्युमेंट मध्ये फॉर्जरी केली असा त्याचा अर्थ होईल किंवा त्याने ते डॉक्युमेंट बनावट केलं असा अर्थ त्या याचा काढला जाईल. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. ए सेल्स अँड कन्वेज अन इस्टेट टू झेड. ए आफ्टरवर्ड्स इन ऑर्डर टू डिफ्रॉड झेड ऑफ हिज इस्टेट executes a conveyance of the same estate to B dated 6 months earlier than the date of the conveyance to Z, intending it to be believed that he had conveyed the estate to B before conveyed it to Z. A has committed forgery. आता काय म्हटलं बघा या ठिकाणी ए नावाचा जो काही व्यक्ती आहे त्याची मालमत्ता ही झेड नावाच्या व्यक्तीला विकतो आणि हस्तांतरित करतो. सेल करणं म्हणजे विक्री करणं आणि कन्व्हेन्स करणं म्हणजे हस्तांतरित करणं. मग आता हा ए नावाचा व्यक्ती झेड नावाच्या व्यक्तीला त्याची मालमत्ता विकतो आणि हस्तांतरित करतो. आता असं विकली आणि हस्तांतरित केल्यानंतर त्या झेडच्या बाबतीमध्ये फसगत व्हावी किंवा त्याला कपटाने फसवण्यात यावं या उद्देशाने काय करतो? ती इस्टेट एक्झिक्युट्स अ कन्व्हेन्स ऑफ द सेम इस्टेट टू बी dated 6 months earlier than the date of the conveyance to Z, intending it to be believed that he had conveyed the estate to B before conveyed it to Z. आता एने झेडला ती प्रॉपर्टी विकली आणि हस्तांतरित केली. आता असं केल्याच्या नंतर ए पुन्हा अशा पद्धतीचा डॉक्युमेंट तयार करतो आणि त्याच्यामध्ये असं दाखवतो की ही प्रॉपर्टी ऑलरेडी बी ला 6 महिने अगोदर म्हणजे झेडला ज्या वेळेला ती कन्वे केली त्याच्या 6 महिने अगोदर ती बी ला कन्वे केलेली आहे. मग जर ती प्रॉपर्टी ही बी ला अगोदर 6 महिने अगोदर हस्तांतरित केलेली असेल तर ती झेडला विकता येणार नाही आणि मग झेडची फसगत होईल. अशा पद्धतीचे फसगत करण्याच्या उद्देशाने
म्हणजे ए जो आहे झेडला ती प्रॉपर्टी विकतो, आधी हस्तांतरित करतो आणि असं केल्यानंतर तो असं भासवतो की झेडला विकण्याच्या अगोदर ती प्रॉपर्टी 6 महिने अगोदरच काय केलेली आहे, ती बीला विकलेली आहे किंवा ती बीला हस्तांतरित केलेली आहे. तर या ठिकाणी या ए ने फॉर्जरी केली असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. झेड डिक्टेट्स his will to A. A intentionally writes down a different legatee from the legatee named by Z, and by representing to Z that he has prepared the will according to his instructions, induces Z to sign the will. A has committed forgery. आता ए म्हणजे हा झेड जो आहे तर ते स्वतःचं मृत्यूपत्र क ला म्हणजे ए ला ते उतरून घ्यायला सांगतो. म्हणजे झेड जो आहे तर ते डिक्टेट करतो, त्याला सांगतो, आणि ए ला जे आहे ते लिहायला सांगतो की मी जे माझं मृत्यूपत्र बनवतो ते लिहून घे म्हणून. आता हा इंटेन्शनली ए जो आहे तो इंटेन्शनली काय करतो, झेड जे काय वारसांची नावं सांगतो तर हा ए दुसऱ्याच वारसांची नावं त्या मृत्यूपत्रामध्ये लिहितो. म्हणजे झेडने जी वारस सांगितली असेल की मृत्यूपत्रामध्ये माझ्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी माझ्या ह्या वारसांना गेली पाहिजे, हे झेडला अपेक्षित आहे. मग झेडला जे अपेक्षित वारस आहेत त्या वारस आता मृत्यूपत्रामध्ये ए त्यांची नावं लिहित नाही, तो दुसऱ्याच वारसांची नावं लिहितो. आणि तो झेडला असं दाखवतो की ज्या पद्धतीने झेडने डायरेक्शन दिल्या त्याच पद्धतीने हे जे काही मृत्यूपत्र आहे ते बनवलेलं आहे. आणि झेडची त्या मृत्यूपत्रावरती सही घेतो. तर याचा अर्थ असा, ह्या ए ने डॉक्युमेंट मध्ये फॉर्जरी केली असा अर्थ होईल. पुढचं उदाहरण बघा. A writes a letter and signs it with B's name without B's authority, certifying that A is a man of good character and in distressed circumstances from unforeseen misfortune, intending by means of such letter to obtain alms from Z and other persons. Here, as A made a false document in order to induce Z to part with property, A has committed forgery. आता ह्या उदाहरणाच्या माध्यमातून जे म्हटलं गेलं की हा ए जो आहे हा एक सदवर्तनी माणूस असून काही अनफॉर्सिन म्हणजे अकल्पित दुर्दैवामुळे तो विपन्नावस्थेला पोहोचला आहे. म्हणजे त्याच्या बाबत काहीतरी अघटित घटलं आणि त्याच्यामुळे त्याला विपन्नावस्था आली, असा हवाला देणारं पत्र हा ए नावाचा व्यक्ती अशा ह्या पत्राच्या साह्यानं झेड कडून किंवा इतर व्यक्तींकडून मदत मिळावी ह्या उद्देशाने तो बच्या संमतीशिवाय त्यावर झेडच्या नावाची स्वाक्षरी करतो. त्या बच्या संमतीशिवाय बच्याच नावाची जी आहे ती स्वाक्षरी करतो. मग आता या बाबतीत ज्या अर्थी मालमत्तेचा कब्जा सोडून देण्यास तो झेडला प्रवृत्त करण्यासाठी ह्या ए ने खोटा दस्तावेज बनवला आहे, तर त्याचा अर्थ असा होईल की ह्या ए ने या ठिकाणी जी आहे ती फॉर्जरी केली असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर शेवटचं उदाहरण बघा. A, without B's authority, writes a letter and signs it in B's name, certify to A's character, intending thereby to obtain employment under Z. A has committed forgery in as much as he intended to deceive Z by the forged certificate and thereby to induce Z to enter into an express or implied character for service. आता शेवटच्या उदाहरणामध्ये म्हटलं की ए नावाचा जो काही व्यक्ती आहे तो एच्या चारित्र्याचा हवाला देणार एक पत्र हा ए बीच्या संमतीशिवाय हा ए जो आहे तो बीच्या संमतीशिवाय लिहितो आणि त्याच्या माध्यमातून तो झेडकडे नोकरी मिळवावी या उद्देशाने त्यावर त्या बच्या नावाची स्वाक्षरी करतो. मग ज्या अर्थी हे बनावट प्रमाणपत्र झेडला फसवावं आणि त्यायोगे नोकरीची स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्ट करण्यास त्याला प्रवृत्त करावं असा याचा उद्देश जो आहे तो या ठिकाणी होता. म्हणजे बनावट डॉक्युमेंट त्याने त्या ठिकाणी करतो, बनावट डॉक्युमेंट वरती बची सही आहे आणि ते डॉक्युमेंट बची सही आणि हे खरं वाटलं नोकरीच्या संदर्भात करार करेल या उद्देशाने ए ने अशा पद्धतीचं खोटं बनवलेलं जे काही डॉक्युमेंट आहे तर त्या डॉक्युमेंटला फॉर्जरी म्हटलं जाईल, हे या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं.
आता यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं बघा. मग ए मॅन सिग्नेचर ऑफ हिज ओन नेम मे अमाउंट टू फॉर्जरी. म्हणजे एखाद्या माणसाने केलेली स्वतःच्या नावाची स्वाक्षरी हे बनावटीकरण या सदरामध्ये जमा होऊ शकल. मग कसं, म्हणजे एखाद्या माणसाने केलेली स्वतःच्या नावाची स्वाक्षरी ही बनावटीकरण या सदरात जमा होऊ शकते. आता कसं काय, आता ते पुढे त्याच्या संदर्भात काही उदाहरणं दिली, ते उदाहरणाच्या माध्यमातून हे कळेल की एखाद्या माणसाने केलेली स्वतःच्याच नावाची स्वाक्षरी ही बनावटीकरण कशी असू शकते. बघा पहिलं उदाहरण, ए सायन्स हिज ओन नेम टू ए बिल ऑफ एक्सचेंज इंटेंडिंग दॅट इट मे बी बिलीव्ड दॅट द बिल वॉज ड्रॉन बाय अनदर पर्सन ऑफ द सेम नेम ए हॅज कमिटेड अ फॉर्जरी. आता काय म्हटलं तुम्हाला या ठिकाणी, हा ए नावाचा जो काही व्यक्ती आहे, हा एका बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे एका विनिमय पत्रावर स्वतःच्या नावाची त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने ते विनिमय पत्र काढले होते असा समज व्हावा या उद्देशाने स्वाक्षरी करतो. तर त्या ए ने बनावटीकरण केलं असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ना, की एखाद्या माणसाने केलेली स्वतःच्या नावाची स्वाक्षरी ही बनावटीकरण कसे असू शकते, तर त्या संदर्भातली उदाहरणं आपण आता विचारात घेतोय. मग पहिलं उदाहरण काय लक्षात घेतलं आपल्याला, की ए नावाचा हा व्यक्ती एका विनिमय पत्रावर बिल ऑफ एक्सचेंजवर स्वतःच्या नावाची, मग त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने, म्हणजे आता स्वतःच्या नावाची म्हणजे समजा मी सचिन पठारे या माझ्या नावाची वगैरे मी ती समजा त्या ठिकाणी सही करतोय, आणि मग हा सचिन पठारे नावाचा दुसरा एखादा व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीने ते विनिमय पत्र काढलं होतं असा समज व्हावा या उद्देशाने जर मी ती स्वाक्षरी केली असेल, तर याचा अर्थ म्हणजे जे पहिलं स्पष्टीकरण दिलं ना तुम्हाला, त्या अनुषंगाने मी बनावटीकरण केलं असा त्याचा अर्थ जो आहे तो होईल. म्हणजेच एखाद्या माणसाने केलेली स्वतःच्या नावाची स्वाक्षरी ही बनावटीकरणामध्ये मोडू शकते का, तर ती नक्कीच मोडू शकते. म्हणजेच त्या विनिमय पत्रावर स्वतःच्या नावाची सही करणं आणि त्याच नावाचा दुसरा व्यक्ती असणं आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने ते पत्र काढलेलं आहे अशा पद्धतीचं ते दाखवणं, म्हणजे स्वतःला लाभ करून घेण्याच्या अनुषंगाने स्वतःच्या नावाचा वापर करून म्हणजे स्वतःच्या नावाची ती सही करायची, पण त्या नावाचा दुसरा व्यक्ती असू शकतो. आणि मग ते डॉक्युमेंट हे स्वतःच्या फायद्यासाठी जे आहे ते उपयोगात आणणं आणि समोरच्या व्यक्तीला नुकसान पोहोचवणं अशा पद्धतीचा जर इरादा असेल तर त्याला फॉर्जरी जे आहे ते म्हणता येतं. दुसरं उदाहरण बघा आता, A writes the word accepted on a piece of paper and signs it with Z's name in order that B may afterwards write on the paper a bill of exchange drawn by B upon Z and negotiate the bill as though it had been accepted by Z. A is guilty of forgery, and if B, knowing the fact, draws the bill upon the paper pursuant to A's consent, A's intention, B is also guilty of forgery. आता दुसरं उदाहरण तुम्हाला दिलं की हा ए जो आहे तर एका कागदावर ऍक्सेप्टेड म्हणजे स्वीकृत असा शब्द लिहितो आणि त्याच्यावरती जो आहे तो झेडच्या नावाची सही करतो. म्हणजे ए नावाचा व्यक्ती एका कागदावर स्वीकारलं किंवा स्वीकृत असा शब्द लिहितो आणि त्या झेडच्या जागी म्हणजे झेडच्या नावाची त्याच्यावरती स्वाक्षरी करतो. आणि त्याचा उद्देश असा आहे की हा जो बी आहे म्हणजे तो जो झेड आहे त्या झेडने या बच्या नावावरती काढलेलं जे काही विनिमय पत्र आहे ते झेडने नंतर त्या कागदावर लिहावे आणि जणू काही त्या झेडने ते स्वीकृत केलेले असावे त्याप्रमाणे ते समजावे. मग हा ए त्या बनावटीकरणाबद्दल दोषी तर आहेच, पण त्या ब ने जर ते सत्य माहीत असूनही, बला माहिती आहे की या ठिकाणी खरी सही कोणी केली आणि सही कोणाची अपेक्षित होती हे माहीत असूनही त्या याच्या उद्देशानुसार त्या कागदपत्रावर ते विनिमय पत्र जर लिहिलं तर हा बी सुद्धा बनावटीकरणाबद्दल ए बरोबर जे आहे ते दोषी मानला जाईल. हे या उदाहरणातून लक्षात घ्या. तिसरं उदाहरण बघा आता, ए पिक्स अप ए बिल ऑफ एक्सचेंज पेएबल टू द ऑर्डर ऑफ ए डिफरंट पर्सन ऑफ द सेम नेम. A endorses the bill in his own name, intending to cause it to be believed that it was endorsed by the person whose order it was payable. Here A has committed forgery. आता काय सांगितलं तुम्हाला, ए जो आहे तो त्याच्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या ला देय असलेलं विनिमय पत्र जे आहे ते लांबवतो आणि ते विनिमय पत्र ज्या व्यक्तीला देणं होतं तिनेच ते स्वीकारलं किंवा तिलाच ते मिळालं असा समज व्हावा या उद्देशाने ए
ते स्वतःच्या नावानं जे आहे ते पृष्ठांकित करतो. तर ही सगळी जी काही प्रक्रिया आहे एने घडून आणली, तर त्याने तो दस्तऐवजामध्ये बनावटीकरण केलं असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. ए परचेसेस अन एस्टेट सोल्ड अंडर एक्झिक्युशन ऑफ ए डिक्री अगेन्स्ट बी. आता हे जे चौथं उदाहरण जे सांगितलं तुम्हाला, ए परचेसेस अन एस्टेट सोल्ड अंडर एक्झिक्युशन ऑफ ए डिक्री अगेन्स्ट बी. बी आफ्टर द सीजर ऑफ द इस्टेट in collusion with Z executes a lease of the estate of Z at a nominal rent and for a long period and dates the lease 6 months prior to the seizure with intent to defraud A and to cause it to be believed that the lease was granted before the seizure. uh, B, though the executes the lease in his own name, commits forgery by antedating it. आता हे जे काही उदाहरण तुम्हाला सांगितलं, या उदाहरणाच्या माध्यमातून जे म्हटलं गेलं, तर ह्या बी विरुद्ध झालेल्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीत विक्रीला काढलेली जी काही मालमत्ता होती, ती मालमत्ता हा ए नावाचा व्यक्ती काय करतो, खरेदी करतो. आता त्या मालमत्तेच्या अभिग्रहणानंतर हा जो काही बी आहे, हा बी एला गंडवावं आणि अभिग्रहणापूर्वी त्या मालमत्तेचा भाडेपट्टा झाला होता असा समज व्हावा या उद्देशाने झेडशी संगनमत करून झेडला नाममात्र भाड्याने आणि दीर्घ मुदतीनं ती जी काही मालमत्ता आहे तो देणारा भाडेपट्टा देतो, म्हणजे तो ट्रान्सफर करतो. मग आता ह्या अधिग्रहणाच्या 6 महिने आधीची तारीख भाडेपट्ट्यावरती घालतो. तर या ठिकाणी या बीने जरी स्वतःच्या नावाने भाडेपट्टा हा निष्पादित केला असला तरी मागील तारीख टाकल्यामुळे त्याने बनावटीकरण केलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बीच्या विरोधात कोर्टाने एखादा निकाल दिला आणि त्या निकालाच्या माध्यमातून बीची प्रॉपर्टी आता जी आहे ती विकली जाणार आहे. मग अशी प्रॉपर्टी विकत घेण्याचं काम कोण करतो, तो ए करतो. आणि मग ह्या ए ची फसगत व्हावी म्हणून हा बी ती मालमत्ता त्या विक्री करण्याच्या 6 महिने अगोदरच झेडला जी आहे ती लीजवरती म्हणजे भाडेपट्ट्याने दिलेली आहे असा खोटे दस्तऐवज तयार करतो, की जेणेकरून त्या ठिकाणी एने जी काही प्रॉपर्टी विकत घेतली जाईल तर त्याच्या संदर्भात फ्रॉड निर्माण व्हावा. कारण ती विकण्याच्या अगोदरच कोणाला तरी काय केलेली आहे, लीज केलेली आहे हे त्या ठिकाणी दिसावं. म्हणजे प्रत्यक्षात त्याच्याकडून भाडेपट्टा पण जो आहे तो घेतला जात नाही, फक्त खोट्या पद्धतीने लिहिला जातो आणि फक्त दाखवायचं की ही प्रॉपर्टी अशा पद्धतीचा त्याचा इरादा असतो. तर त्याने हा फ्रॉड केला असा अर्थ त्या ठिकाणी जो आहे तो काढला जाईल. त्यानंतर एक 5वं उदाहरण बघा. अ ट्रेडर इन अँटिसिपेशन ऑफ इन्सॉल्वन्सी lodges effects with B for age benefit and with intent to defraud his creditors, and in order to give a color to the transaction writes a promissory note binding himself to pay to B a sum for value received and antedates the note, intending that it may be believed to have been made before A was on the point of insolvency. A has committed forgery under the first head of the definition. आता या ठिकाणी तुम्हाला 2 व्यक्तींचा उल्लेख केला गेला आणि त्या 2 व्यक्तींच्या माध्यमातून हा ए नावाचा व्यक्ती हा डिफ्रॉड कशा पद्धतीने करतो, म्हणजे ती फॉर्जरी कशी घडते हे समजून घ्यायचं आहे. बघा आता त्या अनुषंगाने काय म्हटलं ते, दिवाळखोरीच्या म्हणजे दिवाळखोर होऊ शकतो. दिवाळखोर होणं म्हणजे कफल्लक होणं, निर्धन होणं, की त्या व्यक्तीकडे काहीच पैसा शिल्लक न राहणं, अशी परिस्थिती येणं त्याला दिवाळखोर होणं असं म्हणतात. एखाद्याने कर्ज काढलेलं असले आणि ते कर्ज फेडण्याची त्याची जर पात्रता नसेल तर तो दिवाळखोर झाला, इन्सॉल्वंट झाला असा त्याचा अर्थ होतो. मग आता ह्या शेवटच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगताना जे म्हटलं गेलं की दिवाळखोर होण्याची पूर्वकल्पनेने ए जो आहे हा व्यापारी आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या धनकोंना गंडवण्याच्या उद्देशाने, आता धनको म्हणजे कोण, क्रेडिटर्स, आणि ऋणको म्हणजे कोण, ज्याने कर्ज घेतलेलं आहे. तर हा ए हा ऋणको आहे, याने कर्ज घेतलेला आहे, तो व्यापारी आहे आणि त्याला कर्ज कोणी दिलं, क्रेडिटर्सने दिलं. मग आता हा व्यापारी, याला अशी शक्यता आहे ए नावाच्या व्यापाऱ्याला की आपलं आता काय दिवाळं निघणार आहे आणि मग आपले जे काही धनको आहेत म्हणजे ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतलं, क्रेडिटर्स,
त्यांना गंडवण्याच्या उद्देशाने हा ए काय करतो, त्या बी कडे जायदाद ठेवतो आणि त्या व्यवहारात खरेपणाची छटा दिसण्यासाठी तो मिळालेल्या मूल्या इतकी रक्कम जी आहे ते ती ब ला म्हणजे त्या बी ला देण्यासाठी स्वतःला बांधून घेणारी एक वचनचिठ्ठी लिहितो आणि येवर दिवाळखोरी होण्याची पाळी येण्या अगोदरच त्याने ती लिहिलेली होती असा समज व्हावा या उद्देशाने त्यावर मागील तारीख जी आहे ते टाकतो. तर या ठिकाणी ह्या ए ने फॉर्जरीच्या संदर्भात जी काही व्याख्या केली तर त्याच्या पहिल्या सदरामध्ये बनावटीकरण कशाला म्हटलं जातं त्या संदर्भातला गुन्हा केला असा अर्थ होईल. म्हणजे आता येला त्या ठिकाणी शक्यता आहे की साधारणतः आपण एक पुढच्या 6 महिन्यामध्ये दिवाळखोर होणार आहे. तर मग त्या 6 महिन्याच्या अगोदरच हा काय करतो, अशा पद्धतीचा डॉक्युमेंट बनवतो की ती मालमत्ता त्याने बी ला विकलेली आहे. म्हणजे ती मालमत्ता त्याने दिवाळखोर होण्याच्या अगोदरच विकलेली आहे. अशा पद्धतीचा डॉक्युमेंट त्याची तारीख वगैरे अगोदरची टाकून तो खोटं डॉक्युमेंट तयार करतो की जेणेकरून त्या क्रेडिटर्सला त्या ठिकाणी असं वाटावं की ही मालमत्ता त्याने दिवाळखोर झाल्यानंतर विकली नाही, तर तो दिवाळखोर होण्याच्या अगोदर विकलेली आहे. म्हणजे दिवाळखोर झाल्यानंतर जर विकली असती तर त्या क्रेडिटर्सला फसवणं हा त्याचा उद्देश असता. पण त्याने ती दिवाळखोर होण्याच्या अगोदर विकली म्हणजे क्रेडिटरला फसवणं हा त्याचा उद्देश नाहीये. असं भासवण्यासाठी त्याने जो काही खोटा दस्तऐवज मागील तारखेच्या सह्या करून मागील तारखेचा झालेला व्यवहार दाखवून केला तर त्याने खोटा दस्तऐवज केला असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर दुसरं एक्सप्लेनेशन बघा. The making of a false document in the name of a fictitious person, intending it to be believed that the document was made by a real person, or in the name of a deceased person, intending it to be believed that the document was made by the person in his lifetime may amount to forgery. आता दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून काय सांगितलं, एखादा खोटा दस्तऐवज खऱ्याखुऱ्या व्यक्तीने बनवला होता असा समज निर्माण व्हावा या उद्देशाने फिक्शियस पर्सन म्हणजे कल्पित, म्हणजे फक्त तो वास्तवात नाहीये, तो फक्त कल्पित व्यक्ती आहे. त्या कल्पित व्यक्तीच्या नावाने किंवा तो दस्तऐवज एखाद्या व्यक्तीने हयात असताना केला होता असा समज निर्माण व्हावा या उद्देशाने मृत व्यक्तीच्या नावाने जर तसा दस्तऐवज बनवला गेला असेल तर त्याने बनावटीकरण केलं असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे दुसऱ्या स्पष्टीकरणातून या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं, एखादा मेलेला व्यक्ती असेल, त्या मेलेल्या व्यक्तीने जिवंत असतानाच तसा दस्तऐवज तयार केला होता किंवा एखादा व्यक्ती जो कपोलकल्पित आहे, जो प्रत्यक्षामध्ये वास्तवात नाही, अशा व्यक्तीने तो अस्तित्वात आहे आणि म्हणून त्याने तो दस्तऐवज तयार केला असं भासवणं किंवा मेलेला व्यक्ती जिवंत होता तेव्हाच त्याने तो तयार केला अशा पद्धतीचं भासवण्यासाठी जो काही दस्तऐवज तयार केला जाईल तर त्याला फॉर्जरी म्हटलं जाईल. हे दुसऱ्या एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून लक्षात घ्यायचंय. त्या संदर्भात इल्युस्ट्रेशन दिलेलं बघा. ए ड्रॉज ए बिल ऑफ एक्सचेंज अपॉन ए फिक्शियस पर्सन and fraudulently accepts the bill in the name of such fictitious person with intent to negotiate it, A commits forgery. आता तुम्हाला काय उदाहरण दिलं की ए जो आहे तो कल्पित व्यक्तीच्या नावावर एक विनिमय पत्र काढतो आणि ते जे काही विनिमय पत्र आहे तर ते पराक्रमित होण्याच्या किंवा परक्रमित म्हणतात त्याला की ते कपटीपणानं वगैरे जे आहे तर ते कार्यान्वित व्हावं किंवा ते व्यवहारात चालवण्यात यावं या उद्देशाने अशा व्यक्तीच्या नावाने ते विनिमय पत्र जे आहे ते स्वीकारतो. तर ह्या ए ने त्या ठिकाणी बनावटीकरण केलं असा त्याचा अर्थ होईल. तर 464 सेक्शन हे आपण अशा पद्धतीने विचारात घेतलं. त्यानंतर आता 465 मध्ये यासाठी शिक्षा सांगितलेली जी आहे ती बघायला मिळते. आतापर्यंत चर्चा करत असताना आपण फक्त सेक्शन 2च विचारात घेतलेत, 463 आणि 464. 463 मध्ये आपल्याला फॉर्जरी बघायला मिळाली आणि 464 मध्ये बनावट दस्तऐवजीकरण याच्या संदर्भात आपण चर्चा केली. तर 464 एक मोठं सेक्शन हे चर्चेच्या माध्यमातून आपण विचारात घेतलं. आता 465 मध्ये फॉर्जरीसाठीची शिक्षा सांगितलेली बघायला मिळते. काय म्हणतो 465, हु एव्हर कमिट्स फॉर्जरी शाल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट ऑफ आयदर डिस्क्रिप्शन फॉर ए टर्म विच मे एक्सटेंड टू 2 years ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ. जो कोणी व्यक्ती या अशा पद्धतीचं बनावट दस्तऐवजीकरण करेल तर त्याला 465 खाली शिक्षा होईल, 2 वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही स्वरूपाची शिक्षा त्या व्यक्तीला जी आहे ती होईल. त्यानंतर 466 बघा, फॉर्जरी ऑफ रेकॉर्ड ऑफ कोर्ट ऑर ऑफ पब्लिक रजिस्टर एक्सेट्रा. न्यायालयीन अभिलेख असेल किंवा सार्वजनिक नोंद पुस्तक असेल इत्यादीचं बनावटीकरण करणं, न्यायालयीन रेकॉर्डाचं
किंवा सार्वजनिक जे काही रेकॉर्ड असतं त्यात ते नोंद पुस्तक जे असते, नोंदवही जे असते, तिचं बनावटीकरण करणं. 466 मध्ये तो गुन्हा सांगितला. whoever forges a document or an electronic record purporting to be a record or proceeding of or in a court of justice or a register of birth, baptism, marriage or burial or a register kept by a public servant as such or a certificate or document purporting to be made by a public servant in his official capacity or an authority to institute or defend a suit or to make any proceedings therein or to confess judgment or a power of attorney shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 7 years and shall also be liable to fine. 466 माध्यमातून न्यायालयीन अभिलेखाच्या संदर्भात किंवा जे काही पब्लिक डॉक्युमेंट असतं म्हणजे पब्लिक सार्वजनिक नोंद पुस्तिका वगैरे जे असतं, मग ती नोंद पुस्तिका विविध कारणांसाठी ठेवलेली असते. याच्यामध्ये जर कोणी बनावटीकरण करत असेल तर तो 466 खाली गुन्हेगार ठरतो. मग त्या संदर्भात बोलताना काय म्हटलं गेलं, जो दस्तऐवज म्हणजे न्यायालयाचा असेल किंवा न्यायालयातील अभिलेख असेल किंवा ते न्यायालयाची कार्यवाही असल्याचं अथवा जन्म, बाप्तिस्मा, विवाह किंवा दफन यांचे नोंदपत्र असल्याचं अथवा लोकसेवकानं त्या नात्याने ठेवलेलं नोंद पुस्तक असल्याचं दिसतं, अगर लोकसेवकानं त्याच्या पदाच्या नात्याने तयार केलेलं प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज असल्याचं अथवा दावा मांडणं असेल किंवा त्यात बचाव देणं असेल किंवा त्यातील कोणतीही कार्यवाही करणं असेल किंवा न्याय निर्णयास कबुली देणं असेल, या विषयाचं जर ते प्राधिकार पत्र असल्याचं अथवा एखादा मुक्तारनामा असल्याचं जर ते दिसतं, त्या दस्तऐवजाचं किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचं जो कोणी बनावटीकरण करील तर त्याला 466च्या अंतर्गत जे सांगितलं, एक तर 7 वर्षाची शिक्षा आणि द्रव्यदंड जे आहे ते होऊ शकतं. अशा पद्धतीची शिक्षा 466च्या माध्यमातून त्या व्यक्तीला असलेली बघायला मिळते. आता या संदर्भात एक स्पष्टीकरण दिलं आणि त्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं, for the purposes of this section, register includes any list, data or record of any entries maintained in the electronic form as defined in clause R of subsection 1 of section 2 of the Information Technology Act 2000. आता हे स्पष्टीकरण या ठिकाणी का द्यावं लागलं, कारण 2000चा कायदा आला आणि तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे आणि ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टने फॉर्जरी ही फक्त फिजिकल स्वरूपाचे जे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्येच घडते असं नाही, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे डिजिटल जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा फॉर्जरी घडते. आणि म्हणून या ठिकाणी जे स्पष्टीकरण देताना म्हटलं की ह्या सेक्शनच्या अनुषंगाने नोंद पुस्तक याच्यामध्ये एखादी यादी, आधार सामुग्री किंवा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 याच्या कलम 2 पोट कलम 1 त्याचा खंड आर मध्ये जी काही व्याख्या इलेक्ट्रॉनिक च्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेल्या नोंदींचा आहे, तर तोच अर्थ या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून किंवा अभिलेख म्हणून जो विचारात घेतला जाईल असं स्पष्टीकरण त्या संदर्भात दिलेले जाते बघायला मिळते. यानंतर आता 467 सेक्शन बघा, फॉर्जरी ऑफ व्हॅल्युएबल सिक्युरिटी, विल एक्सेट्रा म्हणजे मूल्यवान रोखा, मृत्यूपत्र इत्यादीचं बनावटीकरण करणं. whoever forge a document which purports to be a valuable security or a will or an authority to adopt a son or which purports to give authority to any person to make or transfer any valuable security or to receive the principal, interest or dividends thereon or to receive or deliver any money, movable property or valuable security or any document purporting to be an acquittance or receipt acknowledging the payment of money or an acquittance or receipt for the delivery of any movable property or valuable security shall be punished with imprisonment for life or with imprisonment of either description for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. आता 467च्या माध्यमातून जो गुन्हा सांगितला की हा गुन्हा एकतर मौल्यवान रोखे, मृत्यूपत्र किंवा तत्सम स्वरूपाचे महत्वपूर्ण जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भात घडणारा गुन्हा आहे. मग तो कशा पद्धतीचा, की जो दस्तऐवज म्हणजे एखादा मौल्यवान रोखा असेल, एखादं मृत्यूपत्र असेल, एखादा मुलगा दत्तक घेण्याविषयीचा असेल किंवा ते एखादं प्राधिकार पत्र असल्याचं जर दिसत असेल अथवा एखादा मौल्यवान रोखा बनवण्याचा, तो हस्तांतरित करण्याचा, अगर मुद्दल किंवा त्यावरील व्याज किंवा त्याच्यावरील जो काही लाभ आहे घेण्याचा किंवा कोणतीही रक्कम
मग ती जंगम मालमत्ता असो किंवा तो मौल्यवान रोखा असो किंवा ते सुपूर्द करण्याचा प्राधिकार असो, तर कोणत्याही व्यक्तीला देत असल्याचं जर ते दिसतं किंवा असा एखादा दस्तऐवज अथवा जो दस्तऐवज म्हणजे पैसे चुकते झाल्याची पोच देणारं जर ते निस्तारपत्र किंवा पावती, अगर कोणतीही जंगम मालमत्ता किंवा मौल्यवान रोखा हा जर सुपूर्द करण्यात आल्याबद्दलचं निस्तारपत्र किंवा पावती असल्याचं जर दिसत असेल, असा कोणताही दस्तावेज जो कोणी व्यक्ती बनावट तयार करीत असेल, तर अशा व्यक्तीला ही आजन्म कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंड या दोन्ही स्वरूपाची शिक्षा जी आहे ती होईल. हे 467च्या माध्यमातून लक्षात घ्यायचंय. त्यानंतर पुढे 468 हे सेक्शनकडे आपण जाऊया. फॉर्जरी फॉर पर्पज ऑफ चिटिंग, म्हणजे ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणं. चिटिंगला आपण ठकवणूक असं म्हणतो. 468 असं म्हणतं, हू एव्हर कमिट्स फॉर्जरी इंटेंडिंग दॅट द डॉक्युमेंट फॉर्ज शाल बी युज्ड फॉर द पर्पज ऑफ चिटिंग shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 7 years and shall also be liable to fine. म्हणजेच बनावट दस्तऐवजीकरण किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख हा ठकवणूक करण्यासाठी वापरला जावा ह्या उद्देशाने जो कोणी व्यक्ती ते बनावटीकरण करील, तर अशा व्यक्तीला 468 खाली 7 वर्षापर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंड अशा दोन्ही स्वरूपाची शिक्षा जी आहे ती होऊ शकते. त्यानंतर 469 बघा, की फॉर्जरी फॉर पर्पज ऑफ हार्मिंग रेपुटेशन. मग 469 असं म्हणतं की मान सन्मानास किंवा लौकिकास बाधा आणण्याकरता बनावटीकरण करणं. हू एव्हर कमिट्स फॉर्जरी इंटेंडिंग दॅट द डॉक्युमेंट फॉर्ज शाल हार्म द रेपुटेशन ऑफ एनी पार्टी or knowing that it is likely to be used for that purpose shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 3 years and shall also be liable to fine. त्या 469च्या माध्यमातून सांगितलं गेलं, जो कोणी बनावटीकरण करील आणि त्या बनावट दस्तऐवजामुळे किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखामुळे कोणत्याही व्यक्तीच्या नावलौकिकास किंवा मान सन्मानास बाधा निर्माण व्हावी असा जर त्याचा उद्देश असेल किंवा त्या उद्देशाने तो वापरला जाणं संभवनीय आहे याची जरी त्याला त्या ठिकाणी जाणीव असेल, तर त्याने ते बनावटीकरण केलं आणि मग त्याला 3 वर्षापर्यंतच्या मुदतीची शिक्षा आणि द्रव्यदंड अशा दोन्ही स्वरूपाची शिक्षा जी आहे ती होऊ शकते. एक शेवटचं सेक्शन घेऊन आपण या ठिकाणी थांबूया. फॉर्ज डॉक्युमेंट म्हणजे बनावट दस्तऐवज हा 470 मध्ये सांगितला. ए फॉल्स डॉक्युमेंट और इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मेड होल्ली और इन पार्ट बाय फॉर्जरी इज अजाइंड ए फॉल्स डॉक्युमेंट और इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आता 470 असं म्हणतं, जो दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्णतः किंवा अंशतः बनावटी करून केलेला असेल. संपूर्णतः किंवा अंशतः म्हणजे तो एक तर पूर्णचा पूर्ण डॉक्युमेंट किंवा त्या डॉक्युमेंट मधला काही भाग जर हा बनावटी करून जर केलेला असेल, तर तो दस्तऐवज बनावट दस्तऐवज किंवा बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख म्हणून मानला जाईल. त्याला फॉर्ज डॉक्युमेंट असं जे आहे ते म्हटलं जाईल. आजच्या लेक्चरमध्ये 463 ते 470 एवढे फक्त 8च सेक्शन हे आपण विचारात घेतलेत. तर राहिलेले सेक्शन 471 पासून पुढे यांची चर्चा आपण संध्याकाळी लेक्चर होणार नाही तुमचं. उद्या सकाळी पुन्हा 8 वाजता याच विषयावरचं लेक्चर जे आहे तर ते आपण घेऊया. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवतोय. राहिलेल्या सेक्शनची चर्चा आपण उद्याच्या लेक्चरला करूया.